नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण प्रॉफिट आणि लॉसचे फॉर्म्युले तयार करायला शिकणार आहोत। आपल्याला फॉर्म्युले पाठ नाहीत करायचे, आपल्याला फॉर्म्युले तयार करायचे आहेत। आता बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी फॉर्म्युले तयार केलेले आहेत, इथं पण तयार करणार आहे। कसे करणार आहे? सपोज मित्रांनो तुम्हाला असं दिलेलं आहे, सपोज तुम्हाला CP दिलेली आहे, CP आहे 100 आणि तुमचं प्रॉफिट आहे 10 रुपीज, होय ना। CP 100 आहे आणि प्रॉफिट 10 रुपीज आहे। तर तुम्हाला या ठिकाणी आपल्याला काय करायचे, SP चा फॉर्म्युला तयार करायचे। SP चा म्हणजे खरेदी किंमत, विक्री किंमत, है ना। सेलिंग प्राईसचा फॉर्म्युला कसा असतो, कसा बनतो बघा। तर सेलिंग प्राईस जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, ही CP सेलिंग प्राईस म्हणजे एक वस्तू काय झाली, 100 रुपयाची वस्तू होती आणि 10 रुपये प्रॉफिट झाले, होय ना। 10 रुपये प्रॉफिट झाले म्हणजे निश्चित स्वरूपात 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला विकली असेल, 110 रुपयाला विकली असेल। म्हणजे ह्या सेलिंग प्राईसच्या, खरेदी किमतीच्या फॉर्म्युल्यामध्ये काय होणार आहे, CP प्लस प्रॉफिट हेच होणार आहे ना, वेगळं काय होणार आहे का? मुळीच नाही होणार। म्हणजे हे अशा पद्धतीनं आपण काय केलं मित्रांनो, फॉर्म्युला तयार केला। आता वन्स अगेन आपण CPचा फॉर्म्युला सपोज फाइंड आउट करतोय, CPचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचे आणि इथं कंडिशन काय आहे, आपल्याला SP दिलेली आहे, SP दिलेली आहे, SP दिलेली आहे 110, बरोबर आहे। SP 110 दिलेली आहे आणि आपलं प्रॉफिट दिलेलं आहे 10, प्रॉफिट दिलेलं आहे 10। वन्स अगेन आपल्याला काय करायचे, CP आपण कशी फाइंड आउट करणार मित्रांनो, CP आता या कंडिशनमध्ये आपण CP कशी फाइंड आउट करणार मित्रांनो, आपल्याला काय करावं लागेल, या SP मधून आपल्याला हे प्रॉफिट मायनस करावं लागेल, त्यावेळेला आपल्याला CP फाइंड आउट होईल, आपल्याला मूळ किंमत कळेल। म्हणजे इथं फॉर्म्युला काय होणार आहे मित्रांनो, SP मायनस प्रॉफिट। SP मायनस प्रॉफिट जर आपण केलं तरच आपल्याला या ठिकाणी या कंडिशनमध्ये, म्हणजे प्रत्येक कंडिशनमध्ये फॉर्म्युले वेगळे वेगळे आहेत मित्रांनो, आहे ना। हा फॉर्म्युला आपला तयार होणार आहे आणि SP मायनस प्रॉफिट जर तुम्ही केलं, म्हणजे सपोज तुम्ही असं केलं 110 मायनस 10, तर आपला आन्सर किती येणार आहे मित्रांनो, 10। आपला आन्सर किती येणार आहे, 100 येणार आहे, किती येणार आहे, 100। म्हणजे CP इज 100 हा फॉर्म्युलाच आपला तयार झाला मित्रांनो। फक्त आपण ते एक्झाम्पल एक घेतलं त्यामुळे ते तसं केलं, हा फॉर्म्युला आपण मित्रांनो तयार केला। हे अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही फॉर्म्युले तयार करायला शिका, फॉर्म्युले तयार करायला शिका। सपोज आता CP आहे, CP 100 आहे माझी, बरोबर आहे, CP 100 आहे। लॉस किती आहे, लॉस सपोज 10 आहे आणि मला काय करायचं आहे, SP फाइंड आउट करायची आहे। मग ह्या लॉस केसमध्ये मी SP कशी फाइंड आउट करणार, माझा फॉर्म्युला काय होणार आहे मित्रांनो, काय होणार आहे, जर माझा 10 रुपीज लॉस झाला आहे तर मला निश्चित स्वरूपामध्ये या 100मधून 10 मायनस करावे लागतील मित्रांनो, तेव्हाच फॉर्म्युला तयार होणार आहे। त्यामुळे मी काय करणार आहे, CP मायनस लॉस, CP मायनस लॉस केला तरच मला ती SP फाइंड आउट होणार आहे लॉस कंडिशनमधली। आता बघा, CP किती आहे, 100 आहे आणि लॉस किती आहे, 10 आहे। म्हणजे माझी SP किती आली मित्रांनो, SP माझी किती आली, 90 आली, किती आली, 90। म्हणजे या SPचा फॉर्म्युला हा आहे, काय आहे, SP इज इक्वल टू CP मायनस लॉस, हे आहे लॉस कंडिशनमध्ये। म्हणजे हा फॉर्म्युला मी तयार केला मित्रांनो, मी पाठ नाही केला। हे अशा पद्धतीनं आपल्याला फॉर्म्युले तयार करायचे आहेत, फॉर्म्युले पाठ करत बसू नका, तसा गोंधळ उडणार आहे। अशा प्रकारे फॉर्म्युले तयार करायला शिका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। या अशा पद्धतीच्या ट्रिक तुम्हाला मी या ठिकाणी शिकवणार आहे।